शिवाजी पार्कवर लाखो लोकांची गर्दी असायची, गोंधळ असायचा, पण व्यासपीठावर एक व्यक्ती उभी राहायची आणि त्यांनी हात वर केला की लाखो लोकांची ती गर्दी चिडीत चूप शांत व्हायची. कोण होता तो माणूस? ना देशाचा पंतप्रधान, ना राज्याचा मुख्यमंत्री. तरीही राज्याचं आणि देशाचं राजकारण ज्यांच्या बोटाच्या एका इशाऱ्यावर हलायचं, असं व्यक्तिमत्व. व्यंगचित्रकार ते हिंदू हृदय सम्राट आणि एक सामान्य माणूस ते महाराष्ट्राचा वाघ. होय, आपण बोलतोय माननीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बाळा केशव ठाकरे ते साहेब हा झंझावाती प्रवास. 23 जानेवारी 1926 पुणे शहरात एका ज्वलंत विचारांच्या घरात बाळासाहेबांचा जन्म झाला. त्यांचे वडील केशव सीताराम ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे. अन्यायाविरुद्ध लढण्याचं बाळकडू बाळासाहेबांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळाले होते. बाळासाहेबांनी करिअरची सुरुवात राजकारणातून नाही तर कलेतून केली. ते एक उत्तम व्यंगचित्रकार होते. फ्री प्रेस जर्नलमध्ये त्यांनी आपल्या कुंचल्याने मोठमोठ्या नेत्यांची व्यंगचित्रे रेखाटली. पण मुंबईत राहत असताना त्यांना एक गोष्ट सतत खटकत होती, ती म्हणजे मुंबईत मराठी माणसाची होणारी गळचेपी. नोकऱ्यांमध्ये, व्यवसायात परप्रांतीयांचे वर्चस्व वाढत होते आणि भूमिपुत्र असूनही मराठी माणूस मागे पडत होता. हे शल्य त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. मराठी माणसाच्या व्यथा मांडण्यासाठी त्यांनी 1960 मध्ये नोकरी सोडली आणि स्वतःचे साप्ताहिक सुरू केले, ज्याचे नाव होते मार्मिक. वाचा आणि थंड बसा हे न करता त्यांनी मराठी तरुणांना जागं केलं. मार्मिकमधून प्रसिद्ध होणाऱ्या या याद्या पाहून मराठी तरुणांचे रक्त सळसळू लागले. फक्त लिहून भागणार नाही तर लढावं लागेल हे त्यांच्या लक्षात आले. आणि मग उजाडला तो दिवस 19 जून 1966. नारळ फुटला आणि जन्माला आली एक संघटना, शिवसेना. उद्देश स्पष्ट होता, हक्क मागायचा नाही तर हक्क मिळवायचा. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारा हा वाघ आता रस्त्यावर उतरला होता. 80% समाजकारण आणि 20% राजकारण हेच शिवसेनेचे सूत्र होते. सुरुवातीला फक्त मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी शिवसेना हळूहळू हिंदुत्वाकडे वळली. 90च्या दशकात देशात राम मंदिराचा मुद्दा पेटला होता. बाबरी पडल्यानंतर जेव्हा अनेक नेते जबाबदारी घ्यायला घाबरत होते, तेव्हा बाळासाहेबांनी ठामपणे सांगितले होते, जर हे काम माझ्या शिवसैनिकांनी केले असेल तर मला त्याचा अभिमान आहे. त्यांच्या या एका वाक्याने ते देशातील तमाम हिंदूंचे हृदय सम्राट बनले. 1995 साली महाराष्ट्रात युतीचे सरकार आले. बाळासाहेब कधीच मुख्यमंत्री झाले नाहीत, त्यांनी कधीच निवडणूक लढवली नाही, पण सरकार त्यांच्याच रिमोट कंट्रोलवर चालले. त्यांना सत्तेचा मोह नव्हता, त्यांना मोह होता फक्त जनतेच्या प्रेमाचा. बाळासाहेब जसे कठोर होते तसेच ते मनाने खूप प्रेमळ होते. राजकारणापलीकडे जाऊन त्यांचे सर्व पक्षांतील नेत्यांशी मैत्रीचे संबंध होते. शरद पवार असोत किंवा अमिताभ बच्चन, साहेब प्रत्येकासाठी आधारवड होते. ते एक कलाकार होते. राजकारणाच्या धकाधकीतही त्यांनी आपली कलेची साधना सोडली नाही. मातोश्रीवर येणारा माणूस, मग तो बडा नेता असो किंवा सामान्य कार्यकर्ता, साहेबांच्या भेटीने भारावून जायचा. त्यांची बोलण्याची शैलीच अशी होती की समोरचा माणूस मंत्रमुग्ध व्हायचा. भाषणात ते कोणाचीही भीडभाड ठेवत नसत. जे मनात आहे तेच ओठावर. त्यामुळेच ते जनतेला आपले वाटायचे. काळाचा नियम आहे, जो आला आहे त्याला जावं लागणार. पण काही माणसं अशी असतात की ज्यांच्या जाण्याने जग थांबतं. 17 नोव्हेंबर 2012 ती दुर्दैवी बातमी आली आणि संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. आपला वाघ शांत झाला होता. त्यांच्या अंत्ययात्रेला जो जनसागर लोटला होता, तसा जनसागर मुंबईने, कदाचित भारतानेही याआधी कधीच पाहिला नव्हता. मुंबई बंद करण्यासाठी कोणालाही सांगावं लागलं नाही. मुंबईकरांनी स्वतःहून आपल्या राजाला मानवंदना दिली. ती शांतता खूप काही सांगून जात होती. बाळासाहेब ठाकरे हे फक्त एक नाव नव्हते, तर तो एक विचार होता, स्वाभिमानाचा विचार. आजही जेव्हा मराठी माणसाच्या अस्मितेचा प्रश्न येतो, तेव्हा प्रत्येकाला साहेबांची आठवण येते. शरीराने ते आज आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांचा वाघ प्रत्येक मराठी माणसाच्या काळजात आजही जिवंत आहे. तुम्हाला बाळासाहेबांचे कोणते भाषण किंवा कोणता प्रसंग सर्वात जास्त आठवतो? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.